कधीकधी वाटतं ना की सगळं काही सोडून द्यावं आणि अगदी हवेसारखं हलकं होऊन तरंगत राहावं. आज आपण एका अशाच सुंदर मराठी कवितेबद्दल बोलणार आहोत, जी बरोबर याच भावनेला हात घालते. हो, ही भावना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे, नाही का? रोजची धावपळ, बंधनं या सगळ्यातून सुटण्याची एक तीव्र इच्छा. आणि नेमकी हीच इच्छा या कवितेचा आत्मा आहे. तर चला, आज आपण झुळूक मी व्हावे ही कविता समजून घेऊया. ही कविता आपल्याला एका अशा प्रवासावर घेऊन जाते, जिथे खरंच कल्पनेचे पंख लावून उडल्यासारखं वाटतं. या कवितेची सुरुवातच होते एका अगदी साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या इच्छेनं. आणि ती इच्छा कसली आहे? तर मुक्त होण्याची, सगळ्या सीमा आणि अपेक्षांच्या पलीकडे जाण्याची. आता कवितेचं शीर्षकच बघा, झुळूक. पण झुळूक म्हणजे काय? फक्त वारा? नाही. झुळूक म्हणजे वाऱ्याची एक मंद, हळुवार लहर, जी आपल्या मर्जीप्रमाणे कुठेही कोणत्याही बंधनाशिवाय फिरते. आणि कवितेच्या पहिल्याच ओळींमध्ये या कवितेचं संपूर्ण सार दडलेलं आहे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. म्हणजे एक छोटीशी मंद झुळूक व्हावंसं वाटतंय, पण पुढची ओळ त्याहूनही महत्वाची आहे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. म्हणजे मन जिथे ओढ घेईल ना, तिकडे स्वतंत्रपणे मोकळेपणाने जाता यावं. म्हणजे बघा, इथे मुद्दा फक्त फिरण्याचा नाहीये, तर मुद्दा आहे त्या संपूर्ण स्वातंत्र्याचा. एक अशी अवस्था जिथे कसले नियम नाहीत, जबाबदाऱ्या नाहीत, फक्त आणि फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकत पुढे जायचं. बरं, मग स्वातंत्र्याची ही इच्छा त्या झुळुकेला कुठे कुठे घेऊन जाते? तिचा प्रवास कसा आहे? चला, आता ते पाहूया. ह्या झुळुकेच्या प्रवासातली विविधता तर बघा. एका क्षणी ती कुठे असते, तर गजबजलेल्या बाजारात. आणि दुसऱ्याच क्षणी शांत नदीकिनारी. कधी घनदाट राईत, तर कधी एखाद्या पडक्या वाड्यामागे. म्हणजे हा फक्त प्रवास नाही, तर जणू काही आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांमधनं फिरण्यासारखा आहे. आणि गंमत म्हणजे ही जुळूक फक्त वेगवेगळ्या ठिकाणी जात नाही, तर तिची फिरण्याची पद्धतसुद्धा बदलते. कधी ती अगदी एखाद्या लहान मुलासारखी रेंगाळते, थांबते, कानोसा घेते, तर कधी मात्र सरळ वेगाने झेप घेते, जणू काही तिला तिचं ध्येय माहितीये. आता आपण कवितेच्या अशा भागाकडे येतोय, जो खरंच मनाला स्पर्शून जातो. हा तो क्षण आहे जिथे ही झुळूक थेट निसर्गाशी बोलते, संवाद साधते. या ओळींमधलं सौंदर्य तर बघा. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. म्हणजे काय? तर ही झुळूक एका कळीला इतक्या हळूवारपणे स्पर्श करते की ती उमलते. आणि ती उमलताना पाहताच ही झुळूक पुढे निघून जाते, थांबत नाही, फक्त एका सुंदर बदलाचं कारण बनते. हा जो सुंदर क्षण आहे ना, तो आपण 3 टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा काय? तर वाट पाहणाऱ्या कळीला हळूवार स्पर्श करणं. दुसरं, ती उमलली की कौतुकाची वाट न बघता पुढे जाणं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, तिचा तो गोड सुगंध सोमत घेऊन तो दूरवर पसरवणं. आणि हेच हेच तर या झुळुकेचं वैशिष्ट्य आहे. तिचा प्रभाव पूर्णपणे निस्वार्थी आहे. ती फक्त सौंदर्य निर्माण करायला मदत करते आणि ते सौंदर्य इतरांपर्यंत पोहोचवते, स्वतःसाठी काहीच मागत नाही. आता सुगंध पसरवणं याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे काय? तर एका ठिकाणची चांगली गोष्ट, तिथलं सौंदर्य, तिथली सकारात्मकता उचलून ती सगळीकडे पोहोचवणं. हा फक्त एका क्षणाचा अनुभव नाहीये, तर हा एक कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव टाकण्याबद्दल आहे. बरं, पण या झुळकेच्या प्रवासाचा जगावर नक्की परिणाम काय होतो? ती कसा एक सुंदर ठसा मागे सोडून जाते? चला, आता कवितेच्या पुढच्या भागात ते पाहूया. कवीनं इथे झुळुकेच्या कृतींना एका गाण्याची उपमा दिली आहे. आणि हे गाणं कशाने बनलंय माहितीये? तर एखाद्या गाण्याच्या गोड ताणेतून, नदीच्या झुळझुळ आवाजातून आणि पाण्यावर निर्माण होणाऱ्या त्या मखमली तरंगांमधून. आणि ह्या शेवटच्या ओळी तर मनात एक अप्रतिम चित्र उभं करतात. विचार करा, पाचूसारखी हिरवीगार शीत, शांत निळी नदी, आणि त्यावरून ही झुळूक आपलं गाणं गात पुढे जाते आणि पाण्यावर मखमली तरंग उमटवतेय. किती शांत आणि सुंदर वाटतं हे. आणि अशा प्रकारे एक साधी भटकणारी झुळूक आता फक्त एक प्रवासी राहत नाही, तर ती सौंदर्य आणि शांतता निर्माण करणारी आणि ते सगळीकडे पसरवणारी एक शक्ती बनते. तर मग ह्या संपूर्ण कवितेतून आपण काय शिकतो? सगळ्यात महत्वाचा संदेश काय आहे?
तो हाच की एक छोटीशी हळवार उपस्थितीसुद्धा जगात किती मोठं सौंदर्य आणि आनंद पसरवू शकते. मोठा प्रभाव टाकण्यासाठी नेहमी मोठंच असायला हवं असं काही नाही. आणि हाच विचार आपल्याला शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. या कवितेतल्या झुळुकेसारखं आपण या जगावर आपला कोणता हळूवार ठसा सोडून जाऊ शकतो? हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा.